पुस्तकाचं नाव आनंदायन. लेखक रमेश सप्रे. प्रकाशकीय. सस्नेह नमस्ते. गौरसाकार प्रकाशनाची ही नवी भेट तुम्हा वाचकांना देताना खरंच आनंद होतोय, कारण पुस्तकाचं नावच आहे आनंदायन. माणूस म्हणून मिळालेल्या वाणी, बुद्धी यासारख्या देणग्या लाभूनही आज प्रत्येक माणूस मनःशांतीच्या शोधात आहे, आनंदाचा अनुभव घेण्यासाठी तरसतोय. तसं पाहिलं तर आनंदाची अनुभूती हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तरीही सुखदुःखाच्या लाटांनी हेलावणाऱ्या संसार सागरात काही अपवाद सोडल्यास आपण गटांगळ्या का खात आहोत? अखंड आनंदात राहण्यासाठी काहीच उपाय नाही का? विज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र यांच्यात याचं काहीच उत्तर का मिळत नाही? इतके शोध लावूनही, इतकी प्रगती करूनही जगातील आणि जीवनातील असमाधान, अतृप्ती वाढतच का आहेत? अशा अनेक प्रश्नांची अंतिम नसली तरी आरंभीची उत्तरं या छोटेखानी पुस्तकात मिळतील. त्यातून आपल्याला आवश्यक आणि योग्य ते मार्गदर्शन मिळवून आपण आनंद पंढरीचे तृप्त वारकरी होऊया. आनंद विठ्ठल तर श्वासोच्छ्वासाच्या लयीत ज्ञानबा तुकाराम म्हणत चालताना पावलोपावली भेटेल, तसा तो भेटो यासाठी प्रार्थना आणि शुभकामना. मनोगत. आनंदायन हा आनंदाकडे किंवा आनंदासाठी करायचा प्रवास नाही, तर आनंदामध्ये आनंदानं केलेला निवास आहे. आनंदाचा अखंड सहवास आहे. जसं शांतिनिकेतन म्हणजे शांतीचं धाम आहे, तसं आनंद निकेतन हे आनंदधाम आपल्या आत आहे. चारोधाम यात्रा करण्यापेक्षा आनंदाची अंतरयात्रा अधिक महत्त्वाची आहे. आजच्या परिस्थितीत आणि जीवनशैलीत असं आनंदायन अतिशय आवश्यक आहे. हाच या छोट्याशा पुस्तकाचा मुख्य विषय आहे. आनंद म्हणजे सुख नव्हे आणि सुख म्हणजे आनंद नव्हे. सुखाच्या विरुद्ध दुःख हा शब्द आहे, आनंदाच्या विरुद्ध शब्द नाही. सुखदुःखाच्या लाटावर आपलं जीवन हेलकावत असतं, त्यामुळे स्थिरतेचा, शांतीचा अनुभव येत नाही. याउलट आनंदाच्या उसळणाऱ्या फवाऱ्यात किंवा निरंतर वाहणाऱ्या झऱ्यात आपण सचैल स्नान करत मस्त मजेत राहू शकतो. पण हे आपल्याला जमत नाही, कारण आपण ते समजत नाही, समजून घेत नाही. अखंड आनंदाचं रहस्य समजावून घेऊन त्याप्रमाणे आनंदमय जीवन जगण्याची स्फूर्ती मिळावी, यासाठी या पुस्तकातील लेखांचा उपयोग होऊ शकेल. प्रत्येक लेखात एखादी गोष्ट किंवा जीवनातील प्रसंग कथन करून त्यात दडलेल्या आनंदाचं सूत्र किंवा रहस्य सांगण्याचा प्रयत्न केलाय. त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनं आध्यात्मिक उपासनेची डूब आहे, आध्यात्मिक जीवनशैलीचा पैलू आहे. आपण ज्याला विश्वनाथ, विश्वेश्वर, विश्वंभर, विश्वात्मा, विश्वात्मक देव म्हणतो, त्याचं स्वरूप उत्स्फूर्त उसळणारा आनंद हेच आहे. यालाच सच्चिदानंद असं म्हणतात, किंवा जीवनातील सत्यम शिवम सुंदरम असंही म्हणतात. याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो आपण मिळवला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत अखंड आनंदात राहिलं पाहिजे, या प्रामाणिक इच्छेनं या पुस्तकाची रचना केली आहे. तुकोबांसारख्या संतांचा आनंदाचा डोह आतच आहे. त्याचं अंग आपणच आहोत. त्यावरच्या तरंगात रंगून जाण्याची कला मात्र आपण आत्मसात केली पाहिजे. मग जीवनभर एकच अनुभव घेता येईल, आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. तसा सहज अनुभव सर्वांना सहज घेता येवो ही प्रेरणा आणि अपेक्षा या लेखनामागे आहे. त्यासाठी हे पुस्तक वाचलं मात्र पाहिजे. आपण वाचकांनी ते आवर्जून वाचावं ही प्रार्थना. 1. सुखापेक्षा आनंद बरा. तो आपल्याला विचारतोय, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं? असं गाणं म्हणताना तो नि त्याची ती आनंदात नाचत बागडत असतात. मागची साधी भिंत सुंदर पर्वतासारखी भासते, तर समोरचा जलाशय नितळ सरोवरच बनून जातं. दोघंही उमलत असतात, फुलत असतात, झुल्या वाचून झुलत असतात. हे साधं गद्य प्रश्न विचारणारं गाणं एक महत्त्वाचं जीवनसूत्र सांगून जातं. सुख म्हणजे काय हे जरी समजलं नाही तरी ते घर बसल्या मिळू शकतं. इथं सुख म्हणजे आनंद असं समजायचं. हे खरंच आहे की सुखाच्या अनुभवासाठी दाही दिशा वणवण करण्याची गरज नाही.
इथलं घर म्हणजे दगडविटांची वास्तू नाही, तर ते अगदी आपलं अंतरंग, अंतःकरणही असू शकतं. एका शिबिरात पहिल्या दिवशी एक गृहपाठ दिला गेला. आपापल्या सुखी होण्याच्या कल्पनेनुसार सुख देणाऱ्या वस्तूंची यादी करायची. अनेकांनी घर, गाडी, सुखसोयीची साधनं यांची समग्र यादी तयार करून आणली. दुसऱ्या दिवशी या प्रत्येक गोष्टीपुढे अंदाजे किंमत लिहून एकूण किती रक्कम मिळाली की हव्या त्या वस्तू घेऊन आपण सुखी होऊ हे लिहून आणायला सांगितलं. त्याप्रमाणे केल्यानंतर पुढचा गृहपाठ दिला की आपल्याला साऱ्या ठिकाणाहून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून सुखी होण्यासाठी आवश्यक तितके पैसे मिळवायला किती दिवस लागतील त्याचा विचार करायला सांगितला. एका अर्थी प्रत्येकाचा सुखी होण्याचा मुहूर्त ठरला. आता एक विचार पुढे आला की आवश्यक तेवढे पैसे साठवण्यासाठी काही वर्षे लागतील. त्या काळात आपल्या यादीतील वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत का? म्हणजे सुखी होण्याचा दिवस आणखी पुढे गेला आणि तो असा जातच राहणार. कारण परिस्थिती बदलत राहणार आणि ती आपल्या हातात नसणार. म्हणजे कुणी सुखी होणारच नाही की काय? असं असेल तर साधू संत, महात्मे, सत्पुरुष सुखी नव्हते का? समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्न नाही आहे, कारण पुढच्याच ओळीत ते सांगतात, विचारे मना तूची शोधूनी पाहे. म्हणजे विचार करून, चिंतन करून समजून घेतलं पाहिजे की सदैव सुखात असणारे कोण आहेत आणि ते तसे कसे बनले. यासाठी आपल्याला प्रथम सुख म्हणजे काय ते निश्चित समजलं पाहिजे. सुख या छोट्या शब्दाचे 2 भाग आहेत. सु म्हणजे चांगलं, शुभ, कल्याणकारी आणि ख म्हणजे आकाश, परिसर, भवताल, आजूबाजूची परिस्थिती. सुखाचा सरळ अर्थ आहे आपल्या भोवती असलेलं, नव्हे आपण निर्माण केलेलं व्यक्ती, वस्तूंचं जग जे आपल्याला सुख देणारं असतं. सुखाचा संबंध देहाच्या उपभोगांशी, आरामाशी येतो. त्यामुळे सुख हे सदैव वस्तू, व्यक्ती, परिस्थिती यांच्यावर अवलंबून असतं. या साऱ्या गोष्टी सदैव बदलणाऱ्या असतात. म्हणून संत सांगतात, सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणून सुखाऐवजी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. आनंद कशावरही अवलंबून नसतो. सुखभोगाच्या वस्तू असल्या तरी तसेच, नसल्या तरी आनंदात राहता येतं. आनंदाचा उगम आपल्या आतच असतो. तो अखंड उसळत असतो. खऱ्या आनंदी व्यक्तीमधून आनंदाचा प्रवाह आतून बाहेर वाहत असतो. तो सर्वांना आनंदी बनवत असतो. प्रपंचात कितीही संकट आली तरी तुकारामाचा अनुभव हाच होता. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आनंदमार्गी मी, आनंदयात्री मी म्हणणारे कवी अनेक असतात, पण खऱ्या आनंदाचा अनुभव घेणारे संत नि महामानव वेगळेच असतात. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेत आपण सुरू ठेवूया आपला आनंदाकडचा प्रवास, नव्हे आनंदात निवास. आनंदायन. 2. अखंड आनंदाचं रहस्य. आनंदायन या 2 शब्दात आहेत आनंद आणि अयन. अयन शब्दाचा एक अर्थ आहे प्रवास. आपण दक्षिणायन, उत्तरायण, रामायण असे शब्द वापरतो तेव्हा हा प्रवास अर्थच बरोबर असतो. रामाचा अयोध्येपासून लंकेपर्यंतचा वनवासातील प्रवास ते रामायण. अयन शब्दाचा दुसरा अर्थ आहे निवास म्हणजे वसतिस्थान. जेव्हा आपण नारायण हा शब्द उच्चारतो तेव्हा हा निवास अर्थच बरोबर असतो. नार हे नर या शब्दाचं अनेक वचन आहे. म्हणून नार याचा अर्थ झाला नरांचा समुदाय म्हणजेच मानवजात. सारे मानव हे ज्यांचं वसतिस्थान म्हणजे अयन आहेत तो नारायण. गंमत म्हणून पाहूया. नार या शब्दाचा दुसरा अर्थ आहे पाणी म्हणजे पाणी हे ज्यांचं निवासस्थान आहे तो नारायण. सागराच्या तळाशी शेषशय्येवर आरामात पहुडलेला म्हणजे शांताकारम भुजगशयनम असा भगवान विष्णू नारायण हा असा नार म्हणजे पाणी हेच अयन म्हणजे निवासस्थान असलेला भगवंत आहे. असो, आनंदायन म्हणजे आनंदाचा,
आनंददायी केलेला प्रवास नाही. कारण सर्वत्र गच्च भरून ओसंडून वाहणारा आनंद जो मिळवण्यासाठी कोठेही जावे वा यावे लागत नाही. जिथं जेव्हा जी कृती करताना ज्या व्यक्ती वा वस्तूच्या सहवासात आपण असतो त्यावेळी आपण सदैव आनंद अनुभवू शकतो. इथं एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी. सच्चा वारकरी विठोबा रखुमाईचं किंवा ज्ञानबा तुकारामांचं नाव घेत पंढरीच्या वाटेवर आनंदात चाललेला असतो. तो आनंदात असतो कारण त्याला कुठंही पोचायचं नसतं. पावला पावलाला प्रत्येक श्वासावर जे नाम चालू असतं तोच त्याचा विठ्ठल असतो आणि तेच त्याचा पंढरपूरही असतं. म्हणूनच प्रपंचातले सारे प्रश्न, सगळ्या अडचणी आहेत तशाच असल्या तरी तो मुक्तीचा आनंद सोहळा उपभोगत असतो. फार मोलाची गोष्ट आहे ही. एकदा गोंदवलेला पूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांच्या उपस्थितीत सत्संग चालू असतो. एकाएकी श्री महाराज सर्वांना उद्देशून प्रश्न विचारतात. मला सांगा, तुमच्यात पूर्ण सुखी किंवा सर्व सुखी कोण आहे? अपेक्षेप्रमाणे कुणीही हात वर केला नाही. यावर श्री महाराजांनी एका साधकाला विचारलं, तुमच्या दुःखाचं काय कारण आहे? तो उद्गारला, नोकरी नाही महाराज. हळहळून श्री महाराज म्हणाले, नोकरी नाही म्हणजे दुःखच की हो. दुसऱ्याला विचारलं, तुमच्या दुःखाचं कारण काय? नोकरी आहे ना तुम्हाला? हो आहे की, पण मालक, बॉस किंवा साहेब चांगले नाहीत. यावर हसून श्री महाराज म्हणाले, यांना नोकरी नाहीत म्हणून हे दुःखी, पण हे नोकरी असूनही दुःखी. याचा अर्थ नोकरी हे सुखदुःखाचं कारण नाही. याचप्रमाणे श्री महाराजांनी दुःखाचं कारण विचारल्यावर अनेकांनी लग्न जमत नाही, लग्न होऊनही मूल नाही, घरात मुलंच मुलं अशी नाना प्रकारची कारणं सांगितली. ती शांतपणे ऐकून श्री महाराजांनी एक सिद्धांत सांगितला. सुखदुःख नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. आपणच सुखदुःखाला जन्माला घालतो आणि मग स्वतः सुखी किंवा दुःखी होतो. यातही प्रमाण असतं. 1 धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. आनंदाचं मात्र असं नसतं. काहीही असलं तरी नि काहीही नसलं तरी माणूस अखंड आनंदात राहू शकतो. भागवतातील प्रसिद्ध यदुराजा नि अवधूत दत्तात्रेय यांच्यातील संवादाचा आरंभ असाच होतो. यदुराजाकडे राज्य, सामर्थ्य, वैभव सारं असूनही, आप्त, प्रजा आणि सेवक, मंत्री यांच्याशी एकनिष्ठ असूनही तो कायम दुःखी, बेचैन असतो. याउलट अंगावर वस्त्र नसलेले, हातात भिक्षापात्र आणि काखेला झोळीही नसलेले अवधूत मात्र अत्यंत आनंदात असतात. करतल भोजनम नि तरुतल शयनम असं असूनही परमशांत, तृप्त, समाधानी असतात. त्यांचं अवधूत नावच या आनंदात रहस्य उलगडत असतं. अव म्हणजे अखंड, वर्तमान, आणि यासाठी भूतकाळातल्या स्मृती नि भविष्यकाळातल्या चिंता सतत धूत राहायला हवं. ही अखंड वर्तमान काळात असलेली मनाबुद्धीची धूत म्हणजे सतत धुवत राहत असलेली अवधूत अवस्था हेच अखंड आनंदाचं रहस्य आहे. खरं आनंदायन, आनंदाचं निवासस्थान आहे. 3. तथास्तु 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 तथास्तु. मंदिरात आरती चालू होती. ती संपल्यावर मंत्रपुष्प छान एका सुरात म्हटलं गेलं. शेवटी गुरुजींनी श्लोक म्हणून सर्व भक्त भाविकांना उद्देशून म्हटलं, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. यावर सर्वजण उद्गारले, तथास्तु. असं एकूण 3 वेळा झालं. त्यानंतर शांतिमंत्र म्हटला गेला. त्याच्या अखेरीस त्रिवार उच्चार झाला, ओम शांती शांती शांती. छोटा चैतन्य मोठा चौकस होता. त्याला या त्रिवार उच्चाराची मजा वाटली. उतावळेपणानं त्यानं आजोबांना विचारलंही. आजोबा काहीतरी बोलणार एवढ्यात त्या मंदिरात शेवटी म्हटले जाणारे श्लोक सुरू झाले. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी तथास्तु 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 असं 4 वेळा म्हटलं गेलं.
आता चैतन्य बुचकळ्यात पडला. मघाशी म्हणताना 3दा म्हटलं आणि आता 4 वेळा का, असा प्रश्न त्यानं आजोबांना विचारला सुद्धा. आजोबा शांतपणे म्हणाले, अरे, कोणत्याही गोष्टीच्या किंवा घटनेच्या 3 अवस्था असतात: आरंभ, मध्य, अंत. आपल्यासुद्धा 3 अवस्था असतात: जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप. या तिन्ही अवस्थात मनात असेल त्यानुसार घडावं म्हणून 3दा तथास्तु आणि या 3ही स्थितीत शांतीचा अनुभव यावा म्हणून त्रिवार शांती. आता 4 वेळा तथास्तु का म्हटलं ते ऐक. जसं झोपेच्या गाढ अवस्थेच्या पलीकडे झोपेचा अनुभव घेणारी एक अवस्था असते, तिला तुर्या किंवा समाधी असं म्हणतात. ती खरी आनंदाची अवस्था असते. तिच्या प्राप्तीसाठी म्हणतात तथास्तु 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 तथास्तु. हे सांगणं चैतन्याच्या डोक्यावरून गेलं हे लक्षात येताच आजोबा म्हणाले, गाढ झोपेतून उठल्यावर आपण म्हणतो ना, मला छान शांत झोप लागली होती. या शांत झोपेचा अनुभव घेणारं कोणतरी जागं असायला पाहिजे ना. त्यासाठी 4थ्या वेळी तथास्तु म्हणायचं. खरंच आहे, अनुभव ही अध्यात्मातली म्हणजे परमार्थातलीच नव्हे तर जीवनातीलही महत्त्वाची स्थिती आहे. अनुभवाशिवाय सारं अपूर्ण आहे, व्यर्थ आहे. तथास्तु 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 ही श्लोकत्रयी आहे. या 3 अतिशय अर्थपूर्ण श्लोकातील पहिल्या श्लोकाचा भावार्थ पाहूया. घडो सर्वदा भक्तिया राघवाची, जळो कामना दुःख चिंता भवाची, यशश्री सदानंद कल्याणमस्तु, तथास्तु 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 तथास्तु. पहिला शब्द महत्त्वाचा आहे, घडो. ज्यात मुद्दाम प्रयत्न योजना केली जात नाही ती गोष्ट घडली असं आपण म्हणतो. जसं उपवास घडला, गुरूंचा अनुग्रहही घेण्यापेक्षा घडायला हवा. अशा घडण्यात ईश्वरी संकेत असतो. घडो म्हणण्यात सातत्य म्हणजे सतत घडो हाही भाव असतो. सुसंगती सदा घडो असं म्हणताना हाच भाव मनात असतो. सर्वदा म्हणजे अर्थातच सतत. भक्ती या राघवाची, या रामाची भक्ती घडू दे असं म्हणताना डोळ्यांना दिसणारा, दर्शन स्पर्शन सेवन करता येणारा मूर्त राम सुचवला गेलाय. गमू पंथ आनंत या राघवाचा असं म्हणताना हाच भाव आहे. समोर दिसणारा, सर्वांच्यात दिसणारा, सदा सर्वत्र अनुभवता येणारा रामच आपल्या नित्यभक्तीचा विषय बनतो. अशी भक्ती केल्यामुळे जळो कामना दुःख चिंता भवाची ही प्रार्थना प्रत्यक्षात अनुभवाला येते. कामना म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा नष्ट व्हाव्यात, म्हणजे त्यांची आसक्ती नष्ट व्हावी. जिवंत असेपर्यंत काही ना काही इच्छा राहणारच, पण त्या रामापायी समर्पण करून त्याची इच्छा म्हणून स्वीकारल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे संसारातली दुःख चिंताही नष्ट व्हायला हव्यात. हे शक्य आहे का? प्रारब्धाप्रमाणे दुःख भोगावं लागतं, पण चिंता, भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयीच चिंता असतात. मरेपर्यंत जीवनाला भविष्यकाळ असणारच, म्हणूनच म्हटलंय चिंता चितेवरच सरतात. यक्षानं युधिष्ठिराला विचारलं, पृथ्वीवर गवतापेक्षा उदंड काय? त्याने उत्तर दिलं, मानवाच्या मनातील चिंता. हे दुःख, इच्छा, चिंता संपणं कसं नि केव्हा शक्य आहे? उत्तर ऐकायला सोपं, पण त्याप्रमाणे जगायला अतिशय कठीण आहे. रामाच्या किंवा कोणत्याही देवाच्या, सद्गुरूंच्या, संतांच्या नामात म्हणजे नामस्मरणात प्रत्येक श्वास घेणं हाच तो उपाय आहे. पूज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे श्वासाश्वासावर नाम घेतलं पाहिजे. असा नुसता संकल्प जरी मनात आला तरी मनोदेवता अंतर्यामीचा राम आशीर्वाद देईलच. तथास्तु 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 तथास्तु. 4. साद प्रतिसाद प्रसाद. घरातील सर्व मंडळी एकत्र येण्याचा कार्यक्रम म्हणजे रात्रीची देवघरात केली जाणारी उपासना. आनंदाला ही वेळ खूप आवडायची, कारण आजी आजोबा, आई बाबा, ताई नि स्वतः तो. एवढंच नव्हे तर आजीची काळजी घेणारी दाई नि घरातला काम करणारा नोकर विठोबा
सारे सारे यायचे एकत्र नि एक सुरात श्लोक स्तोत्र अभंग म्हणायचे. एवढंच नव्हे तर एरवी इकडे तिकडे भटकणारी मनू मांजरही कुणाच्या ना कुणाच्या मांडीवर विसावायची. विठोबा रोज एक भजन म्हणायचा. किती आर्तता असायची त्याच्या आवाजात. आनंदाला त्या भजनाचा अर्थ कळायचा नाही, पण भाव मात्र त्याच्या हृदयाला स्पर्श करायचा. पण सर्वात जीवाचे कान करून तो ऐकायचा ते मंत्र पुष्पांजलीचे श्लोक, शांतिमंत्र आणि सर्वांचं कल्याण चिंतणारी शेवटची प्रार्थना. त्या प्रार्थनेतील दुसरा श्लोक म्हणताना तो हमखास चुकायचा. मग आजोबा त्याच्याकडे हसून पाहायचे. त्याला आपली चूक कळायची. आज पुन्हा चुकलो म्हणून तोही हसायचा. मग गडबडीनं ती ओळ पुन्हा म्हणत इतरांच्या सुरात सूर मिसळायचा. कोणता होता असा तो श्लोक? आपली अशी नेहमी नेहमी चूक कशी होते? सदा सर्वदा म्हटल्याबरोबर आपण यांत्रिकपणे योग तुझा घडावा असं कसं म्हणतो? प्रार्थनेतील ही यांत्रिकता तिच्यातील मांत्रिकतेला छेद देणारी नव्हे का? एवढे गंभीर विचार करण्याएवढा आनंदा मोठा नव्हता. पण रोज उपासनेनंतर प्रसाद देऊन खाऊन झाल्यावर आजोबा त्याला समजावून सांगायचे, अरे आनंदा, तुझ्या नावातच आनंद आहे ना रे. मग त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर कोणत्याही कामात आपलं लक्ष असायला हवं ना. असं मन लावून केलेलं कोणतंही काम म्हणजे देवाची पूजाच असते. आता हेच बघ ना, सदा सर्वदा म्हटल्याबरोबर तुझी गाडी योग तुझा घडावा या चुकीच्या रुळावर जाते ना. उद्या न चुकता श्लोक म्हणायचा बरं का. असं म्हटल्यावर आनंदा लगेच पूर्ण श्लोक बरोबर म्हणून दाखवी. सदा सर्वदा चिंतिता देव पाहो, सदा वृत्ती हे शुद्ध निसंग राहो, यशश्री सदानंद कल्याणमस्तु, तथास्तु 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 तथास्तु. या निमित्ताने सर्वांच्या दृष्टीनं आनंदप्राप्तीसाठी एक महत्त्वाचं सूत्र स्पष्ट होत असे. कोणतंही काम उच्च किंवा नीच नाही. बाबा नेहमी म्हणत, नो वर्क इज लोली, एव्हरी वर्क इज होली. म्हणजे कोणतंही काम खालच्या दर्जाचं नसतं. प्रत्येक काम हे पवित्रच असतं. त्यांचं आणखी एक सांगणं सर्वांना जीवनातील महत्त्वाचा पाठ शिकवून जायचं. यंत्र हा देव आहे आणि श्रम ही त्याची पूजा आहे. प्रत्येकजण कुठं यंत्र वापरतो असं विचारल्यावर ते हसत हसत म्हणत, यंत्र म्हणजे कारखान्यातलं मशीन एवढाच अर्थ नाही काही, तर स्वयंपाकघरातही अनेक यंत्र असतात, स्नानगृहातही असतात. आपली कामाची साधनं, हत्यारं ही सारी यंत्रच की. मिक्सर हे यंत्र, तसंच पोळपाट लाटणं ही यंत्रच. वॉशिंग मशीन हे यंत्र, तशी बादली, लोटा किंवा शॉवर ही सारी यंत्रच. त्यांना देव मानलं, त्यांचा योग्य उपयोग केला, त्यांची स्वच्छता, योग्य निगा राखली की त्यांची पूजाच करणं नव्हे का? दसऱ्याच्या दिवशी या साऱ्या साधनांची पूजा करणं, तसेच पोळ्याच्या दिवशी बैलाची कृतज्ञतापूर्वक पूजा करणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. अशी सवय लागली, अशी मनोवृत्ती तयार झाली की सारं जीवनच एक मंदिर बनून जातं आणि प्रत्येक क्रिया, कृती, कर्म बनून जातं अखंड आराधना. बाबांच्या अशा विचारांचे तरंग आनंदाच्या मनात वारंवार उठत. तो शांत बसून विचार करत असे. हळूहळू जीवन त्याच्यासमोर उलगडत जाई. तो कायम आनंदात असे. त्या श्लोकाचा अर्थ त्याला नकळत समजत असे. तो न चुकता म्हणण्याचा निश्चय करत असे. सदा सर्वदा चिंतिता देव पाहो, म्हणजे सतत सर्व वस्तूत व्यक्तीत देवदर्शन झालं तर सदा वृत्ती हे शुद्ध निसंग राहो, म्हणजे मनोवृत्ती शुद्ध पवित्र राहील आणि कशातही फार गुंतून न पडता आपण त्याची सेवा करत राहू किंवा त्याचा उपभोग घेत राहू. मग हृदयाच्या गाभाऱ्यातून आशीर्वादपूर्वक तथास्तु रूपात जीवनातील यश, वैभव, कल्याण आणि नित्य आनंदासाठी प्रतिसाद मिळेल. हा प्रतिसाद म्हणजेच प्रसाद. 5. संकल्प विकल्प. सकाळी लवकर उठणारी मुलं ही आजकाल निर्वंश होत चाललेली प्रजाती किंवा जमात आहे. तसं लवकर उठण्याची संस्कृतीच लुप्त होऊ लागले म्हणा ना. या ना त्या कारणानं रात्री उशिरा झोपण्याची सवय अंगी बांधली गेली आहे.
विशेषतः मुलं नि तरुणाई लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य सुखसंपत्ती भेटे यावर विश्वास ठेवीनाशी झाली आहेत. अगदी पाश्चात्य मंडळीही अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी हॅपी अँड वाईज या शिकवणुकीपासून दुरावत चालली आहेत. आणि म्हणूनच आनंदाचं पहाटे उठणं अनेकांच्या कौतुकाचा विषय झालं होतं. पण त्याला तसंच एक कारण होतं. आनंदाला बाबा म्हणायचे ती सद्गुरूंची काकड आरती खूप आवडत असे. आता सोप्या मराठी रचनेचा अर्थ समजण्याएवढा तो मोठा झाला होता. त्याला जसजसा अर्थ उमगत जाई तसतसं त्या अर्थाचं चित्र दृश्य त्याच्या डोळ्यासमोर उभं राही. त्याचं मन अगदी हरखून जाई. हेच पहा ना. आर्त आवाजात बाबा मानसपूजेच्या ओव्या म्हणत. प्राणांचा लाविला धूप नेत्रांचे लाविले दीप इच्छेची पक्वाने अनेक रामासी भोजन घातले इंद्रियांचा तांबूल जाण षड्रिपूंची दक्षिणा सुवर्ण संकल्प विकल्प धनुष्यबाण राम हाती दिधले. बाबांकडून अर्थ समजून घेतल्यापासून त्याच्या डोळ्यासमोर श्रीरामाची मनोमन केलेली पूजा प्रत्यक्ष उभी राही. विशेषतः श्रीरामाच्या हातात दिलेले संकल्प विकल्पांचे धनुष्यबाण. संकल्प म्हणजे विचार, होकारात्मक विचार, आणि त्याच्या उलट विकल्प म्हणजे नकारात्मक विचार. शिक्षक असल्यामुळे बाबांनी फार प्रभावीपणे सांगितलं होतं. कल्प म्हणजे कल्पना आणि विचार दोन्हीही. हे करूया, असं करूया असे सकारात्मक विचार. त्यानुसार योजना हे सारे संकल्प आपल्या मनात सतत येत राहतात. त्याचबरोबर हे आता करावं की नंतर करावं, असं करावं की तसं करावं, आपण करावं की दुसऱ्याने करावं, मुख्य म्हणजे करावं की न करावं, अशा विचारांच्या लाटा आपल्या मनात अखंड उठत असतात. त्यात नकारात्मक बाजू बहुतेक वेळा निवडली जाते आणि प्रत्यक्ष कामं एकतर पुढे ढकलली जातात किंवा चक्क टाळली जातात. अशा या संकल्प विकल्पांना धनुष्यबाण बनवून ते श्रीरामाच्या हातात दिले की निश्चिंतपणे कामं केली जातात. मनात संशय, धाकधूक, अस्वस्थता काही उरत नाही. हे चित्र दिवसातून अनेकदा वारंवार मनात उभं करायचं आणि छान आनंदात राहायचं. अशी जीवनशैली अर्थातच भावात्मक म्हणजे सकारात्मक बनून जाते. अभावात्मक म्हणजे नकारात्मक राहत नाही. साहजिकच ती अधिक प्रभावी बनते, आनंदमयी आनंददायिनी बनते. हीच तर मानसपूजेची फलश्रुती असते, प्रचिती असते. आनंदाला संकल्प विकल्पांची जोडी आणखी एका श्लोकात भेटे. ज्या 3 श्लोकांनी बाबांची उपासना संपायची त्यातला अखेरचा श्लोक. तो म्हणून झाल्यावर डोळे मिटून काही वेळ शांत स्तब्ध बसायचं. हृदय मंदिरातून मनोदेवतेचा त्या प्रार्थनेला हुंकार उमटला की आनंदात उठायचं. पुढचा सारा दिवस आनंदात घालवण्याचा निर्धार करूनच. हा परिपाठ किंवा नित्यपाठ मोठ्या आनंदात करायचा. बाबांबरोबर तोही म्हणायचा. विकल्पाची या मंदिरी दीप नाही सदा शुद्ध संकल्प हे आत्मगेही यशश्री सदानंद कल्याणमस्तु तथास्तु 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 तथास्तु. किती खरंय. सतत विचार प्रतिविचार उलटसुलट विचार करणाऱ्या व्यक्तीच्या मनोमंदिरात साधा दिवासुद्धा लागणं अवघड. तिथं कृतींचा कार्याचा प्रकाश कुठून येणार. तमसो मा ज्योतिर्गमय ही प्रार्थना केवळ शब्दांचे बुडबुडेच ठरणार. मनातला अंधार म्हणजे निराशा, उदासी, खिन्नता, विफलतेची भावना, थोडक्यात नकारात्मकता. याच्या उलट मनात जर चांगल्या विचारांचे, विधायक कल्पनांचे, मंगलकर्म संकल्पांचे दीप प्रज्वलित केले तर सर्वांचीच जीवनं उजळून निघतील. मग काय निरंतर दिवाळीच. एकूण काय शुभ संकल्प ही नित्य दिवाळी आणि विकल्प ही आनंदाची राख रांगोळी. दुसरं काय. 6. आनंदाचं उद्गार चिन्ह. काही वर्षापूर्वी एक अप्रतिम हिंदी चित्रपट येऊन गेला होता. त्याची मध्यवर्ती कल्पनाच होती आनंद. तेच त्या चित्रपटाचं नावही होतं. जीवनातील कोणत्याही गोष्टीचा आनंदानं स्वीकार हा संदेश तर त्यात होताच. पण जीवन जसं आपल्याला शोधत येईल, आपल्या भेटीला येईल तसा त्याचा स्वीकार हाही महत्त्वाचा.
इंग्रजीत म्हटलंय ना, मीट लाईफ ॲज इट सिक्स यू. कशाबद्दल म्हणजे अगदी कशाबद्दल तक्रार न करणारी व्यक्ती आनंदी असते. आनंद चित्रपटातील एक मार्मिक प्रसंग पाहूया. आनंदचा डॉक्टर मित्र त्याच्या रक्त वगैरेच्या तपासण्यांचे रिपोर्ट्स पाहून गंभीर होतो. ते पाहून आनंद विचारतो, मला काय झालंय? डॉक्टर सांगतो, कॅन्सर. आनंद यावर हसत म्हणतो, शक्यच नाही, एवढा छोटा रोग मला होणं शक्यच नाही. याच्यापेक्षा इन्फ्लुएन्झा, टायफॉईड हे रोग मोठे वाटतात. डॉक्टर, तुझ्या भाषेत सांग माझ्या रोगाचं नाव. यावर डॉक्टरचं उत्तर, लिम्फोसर्कोमा ऑफ द इंटेस्टाईन, आतड्याचा कर्करोग. हे ऐकून टाळी वाजवत आनंद म्हणतो, ये हुई ना बात, कैसा किंग साईज रोग है. काय वृत्ती आहे ही, मूर्तिमंत आनंद. ही सारी उद्गार चिन्ह पाहून एक विचार मनात आला की आनंदाचं विरामचिन्ह कोणतं? पूर्णविराम नाहीच, कारण आनंद सततच उसळत असतो. स्वल्पविरामही नाही, कारण आनंदाचे तुकडे पाडता येत नाहीत. प्रश्नचिन्हही नाही, आनंदाचा विरामचिन्ह उद्गारवाचकच असतं. निसर्गातल्या सूक्ष्म जीवांपासून महाकाय प्राण्यांपर्यंत, जीवनातल्या लहान घटनेपासून महान घटनेपर्यंत, बदलणाऱ्या ऋतूतील प्रत्येक दृश्यात, मग तो कोसळून चिंब भिजवणारा पाऊस असो किंवा नयनमनोहर इंद्रधनुष्य असो, अंधारा रात्री आकाशात चमचमणारे असंख्य तारे असोत की सर्द थंडीतलं आंधळ बनवणारं धुकं असो, साऱ्या अनुभवात दडलेला असतो एक उद्गार. तो आनंदाचाच असतो. पण त्यासाठी आपण संवेदनाक्षम असायला हवं. लहान मुलं आनंदाच्या मूर्ती असतात. असं म्हणतात की लहान मुलं स्वर्गीय आनंदाचा उपभोग घेत असतात, कारण त्यांच्या अवतीभोवतीच स्वर्ग पसरलेला असतो. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची जिवंत जिज्ञासा आणि कधीही न कोमेजणारं कुतूहल. लहान मुलं विचारत असलेल्या असंख्य प्रश्नात त्यांची केवळ ज्ञान मिळवण्याची इच्छा नसते, तर आजूबाजूच्या अनेक गोष्टीत दडलेल्या रहस्याचं अनावरण झालेलं त्यांना हवं असतं. यात वैचारिक, वैज्ञानिक संशोधनापेक्षा गुपितांच्या शोधातून मिळणारा आनंद असतो. असं बालमन आपल्याला मिळालं तर आनंद सागरावर अखंड पोहत राहणं अवघड नाही. यालाच म्हणतात प्रौढत्वी निजशैशवास जपणं. म्हणजेच वय वाढलं तरी आपल्या आतलं लहान मोल जिवंत ठेवायचं. गंमत म्हणजे बालपणी जी कल्पनाशक्ती मनाच्या मोकळ्या आकाशात आनंदाचा प्रकाश भरून टाकते, तीच कल्पनाशक्ती मोठेपणी चिंता काळजीचं ग्रहण आनंदाला लावते. याला जबाबदार आपणच. या कल्पनाशक्तीला विचारशक्तीची, त्याहूनही विवेकाची जोड दिली तर संसार सागर तरुण जाणं अगदी सुलभ होतं. ज्ञानोबा माऊलीची एक प्रसिद्ध ओवी आहे, मज हृदयी सद्गुरु, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेषे अत्यादरू, विवेकावरी. संसारात घडणाऱ्या घटना या भवसागरावरच्या लाटा समजल्या तर त्या तरुण जाण्यासाठी तारून नेणारा भवतारक सद्गुरू आपल्याला विवेकशक्ती देतो. त्यामुळे प्रत्येक घटना प्रसंगाचा सकारात्मक अर्थ लावता येतो आणि आनंदाचा अक्षय अनुभव घेता येतो. कवयित्री बहिणाबाई चौधरींचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांच्या जीवनातला एक हृद्य प्रसंग आपल्याला आनंदाचं सूत्र सांगून अंतर्मुख करतो. त्यांना जेव्हा कॅन्सर झाल्याचं डॉक्टर सांगतात तेव्हा ते आनंदानं उद्गारतात, कॅन्सर म्हणजे नो आन्सर. कॅन्सरला उत्तर नाही, उपाय नाही. ज्यावेळी डॉक्टर रक्ताचा कॅन्सर ल्युकेमिया झालाय म्हणून सांगतात तेव्हा सोपानदेवांचे हजरजबाबी उद्गार असतात, रक्ताचा कॅन्सर, वा, जीवन म्हणतंय आता तरी विरक्त व्हा. कमालीची आनंदी वृत्ती आहे नाही. एकूण काय, आनंद मिळवणं, आनंदी राहणं बिलकुल अवघड नाही. अवघड आहे ती आनंद मिळवण्यासाठी आवश्यक ती दृष्टी नि वृत्ती. एकदा हे जमलं की आपली नि इतरांची प्रत्येक कृती आनंदाची खाण बनून जाईल. यासाठी हवं सद्ग्रंथांचं वाचन, मनन नि चिंतन, तसंच सदाचरण नि त्याला पूरक पोषक सत्संगती. म्हटलं तर हे आपल्याला सहज शक्य आहे नाही. 7. साधं जीवन हेच आनंदाचं संजीवन. अष्टकोनी घर,
कुटुंबही अष्टकोनी. वृद्ध आजी आजोबा, त्यांची 2 मुलं नि सुना, शिवाय नातू आणि नात. एकमेकावर प्रेम असलं तरी सर्वांची तोंड आठी दिशांना. साऱ्यांना जोडणारा एक सेतू म्हणजे घरातला नोकर. सर्वांची कामं करायचा खरा, पण वैतागून नि सतत तक्रार करत. त्याच्या चेहऱ्यावर हसण्याचं, आनंदाचं नामोनिशाण कधी फडकलंच नाही. त्यातही तो आदल्याच दिवशी नोकरी सोडून गेलेला. आज दुसराच दिवस होता. तो नोकर घरात नाही याची कुणालाही आठवणच राहिली नाही. सकाळी निरनिराळ्या वेळी निरनिराळे दरवाजे उघडून निरनिराळ्या स्वरात आर्जव, आज्ञा, तक्रारी होत राहिल्या. रामू, गरम पाणी आण रे. रामू, जरा औषध आणतोस ना. अजून चहा कसा आणला नाहीस रामू. मला बेड टी लागतो माहिती आहे ना. रामू, माझी कॉफी. माझ्या कपड्यांना इस्त्री, बुटांना पॉलिश. 1 ना 2 सर्व दिशांनी मागण्या होऊ लागल्या, पण प्रतिसाद काहीच नव्हता. तेव्हा सारेजण कोरसमध्ये उद्गारले, अरेच्चा, रामू सोडून गेला नाही का. नंतर एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. तुमच्या किटकिटीमुळे नव्हे, तुझ्या कटकटीमुळे, यांच्या तुसडेपणामुळे, नाही नाही हिच्या ओरडण्यामुळे. कारणं निराळी असली तरी परिणाम एकच होता. रामू नोकरी सोडून गेला. आता काय, प्रॉब्लेमच झाला म्हणायचा. नाहीतरी आपलं सर्वांचंच चुकलं. कितीही झालं तरी रामू माणूसच होता ना. असे सुस्कारे सोडले जात असतानाच एक तीक्ष्ण बाणासारखा साऱ्या वातावरणाला भेदणारा आवाज आला. त्यावेळी तो सर्वांना वैराण वाळवंटातल्या दिलासा देणाऱ्या पाणथळ जागेसारखा ओयासिस वाटला. घरात काही काम मिळेल का. सर्वांना ते वाक्य हव्याशा आकाशवाणीसारखं वाटलं. सर्वजण आपापल्या गतीनं त्याच्याकडे धावले. साऱ्यांचा एकच प्रश्न, काय काय काम करू शकतोस. यावर एखाद्या उडप्याच्या हॉटेलातला पोऱ्या जसं स्तोत्र म्हटल्यासारखा मेनू सांगू लागतो, तसं त्याने अनेक कामांची यादी म्हणून दाखवली. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण घरात करावी लागणारी सर्वांची सारी कामं तो करू शकत होता. तुझी नोकरी पक्की, पण नाव काय तुझं. या आजोबांच्या प्रश्नाला त्याचं सहज उत्तर होतं, रामचंद्र. पण दादाजी, आपण सगळे मला रामू म्हटलं तरी चालेल. हे ऐकून सारेजण चित्रातल्या माणसांसारखे स्थिरस्तब्ध झाले. कुणाला तो रामूचा नवा अवतार वाटला, तर कुणाला रामूचा सिक्वेल म्हणजे पुढचा भाग वाटला, रामू 2. सर्वांना नमस्कार करून रामूनं बाहेर ठेवलेली मोडकी ट्रंक आणली, जिला कुलुपाऐवजी लाकडाची ढलपी लावली होती. होतंच काय म्हणा तिच्यात चोरी होण्यासारखं. ती उघडली नि रामूनं दुसरे कपडे काढले, तेव्हा आणखी काही कपडे नि काही वस्तू दिसल्या. एक काचेची फ्रेमही दिसली. असेल आईवडील, जवळच्या व्यक्तीचा फोटो किंवा देवाची प्रतिमा. पहिल्या काही तासातच या नव्या रामूनं सर्वांची कामं आनंदात करत, निरनिराळ्या भाषेत बोलत, गात, विनोद करत, काही मार्मिक गोष्टी सांगत पुरी केली. नि या प्रातःकर्मानंतर कामाची दुसरी फेरी सुरू झाली. प्रत्येकाकडे गेल्यावर किमान एक तरी व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीबद्दल काय चांगलं बोलत होती, कसं कौतुक करत होती, हे रामू आवर्जून सांगायचा. त्यामुळे घरातले वाद वादंगाचे मृदंग थंड झाले नि सुमधुर संवादाच्या सतारी झंकारू लागल्या. प्रत्येकजण एकमेकातील गुण हेरून त्याचं विशेष स्तुतिगान करू लागला. घराचं नाव जरी श्रमसाफल्य होतं, तरी त्यात श्रमांऐवजी आनंदाचं नंदनवन फुलू डोलू लागलं. रामूच्या लक्षात आलं की आता जर घरातील विसंवाद संपून संबंधांचं संवादगीत गुंजू लागलंय, आता हे टिकवण्याची जबाबदारी मात्र घरातल्या मोठ्या मुलावर आहे. कारण आजी आजोबा थकलेत. हा मोठा मुलगा इंग्रजीचा प्राध्यापक आहे. त्याच्याशी रामू सोप्या साध्या इंग्रजीतून बोलायचा. आणि त्या दिवशी रामूनं त्या घट्ट विणल्या गेलेल्या कुटुंबावर बॉम्ब टाकला. मी उद्या इथून जाणार. पण का, या सर्वांच्या प्रश्नावर रामू ओलावलेल्या डोळ्यांनी म्हणाला, इथलं आता सारं आनंदमय झालंय.
दुसरं कुठलं तरी दुःखी कुटुंब मला बोलावतंय. गेलंच पाहिजे मला. मोठे भाईसाहेब सारं छान सांभाळतील यापुढे. असेच आनंदात राहा. यावर पसरलेल्या सघन म्हणजे सॉलिड शांततेचा भेद करत मोठा मुलगा म्हणाला, जाण्यापूर्वी आम्हाला अखंड आनंदात असण्याचं रहस्य सांगून जा. यावर रामू ट्रंकेतली ती फ्रेम दाखवत म्हणतो, हे माझे MAचे सर्टिफिकेट. काही दिवस शिकवलंही, पण नंतर लक्षात आलं यात पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पण आनंद नाही. सारं सोडलं आणि अगदी साधं जीवन जगत स्वतः आनंदी राहत इतरांना आनंद देत फिरलो. प्राध्यापक महाशय, इट्स सो सिम्पल टू बी हॅपी, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. हेच ते आनंदाचं रहस्य. साधं सरळ सोपं जगूया आणि आनंदात राहूया. चला निघतो आता. राम राम. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारेजण मनातल्या मनात म्हणत होते, रामू रामू. 8, 19, 20. अजय विजय तसे लंगोटीयारच. जन्म जवळजवळ एका वेळीच झालेला. घरही शेजारी शेजारी. दोघांच्यात घट्ट घरोबा. साहजिकच शिक्षणही एकाच शाळेत, एकाच वर्गात. एवढंच नव्हे तर एकाच बाकावर. परीक्षेतील प्रगतीही समसमान. शिक्षण संपल्यावर नोकरी, लग्न, मुलं हेही सारखंच. दोघांनीही आपल्या एकुलत्या मुलांची नावही एकच ठेवलेली, स्वप्नील. जणू दोघांच्या जीवन प्रपंचातील स्वप्नांची पूर्ती झाली त्याचं प्रतीकच स्वप्नील. पुढे गावाबाहेरील वसाहतीत एकच जागा घेऊन त्याच्यावर आरशातील प्रतिमा शोभाव्यात अशी अगदी सारखी घरंही बांधली. वीज, पाणी यांच्या जोडण्याही एका मुख्य खांबावरून किंवा नळावरून. सर्वजण त्यांना राम लक्ष्मणासारखे भाऊ नव्हेत, पण त्याच्यापेक्षाही जवळचे मित्र मानीत. सारं कसं छान चाललं होतं, अगदी दृष्ट लागण्यासारखं. गंमत म्हणजे दोघं त्यांचं गाणंसुद्धा एका सुरात गोड गळ्यानं अनेक वेळा गात असत. देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला, लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला. या साऱ्या साखरभातात एकच खडा वरचेवर दातात अडकत असे, तो म्हणजे त्यांच्या बायकांचे स्वभाव. ते मात्र परस्पराविरुद्ध, अगदी उत्तर दक्षिण ध्रुवांसारखे. एक अत्यंत शांत, संयमी, समाधानी, तर दुसरी अशांत, अस्वस्थ, असमाधानी. त्यामुळे एकाचं घर होतं शांत तेवणाऱ्या देवघरातील नंदादीपासारखं. अजयची पत्नी शरयू होतीच खूप प्रसन्न आणि तृप्त, पण विजयची अर्धांगिनी मात्र सदा अप्रसन्न, वखवकलेली, जणू ज्वालामुखीच. तिचं नाव होतं शरावती. तशा शरयू शरावतीही मैत्रिणी होत्या, पण दोघींच्या दृष्टीत, वृत्तीत आणि कृतीत खूप फरक, जमीन आकाशा एवढा फरक. त्याच दिवसाचा पाहणा. दोघांच्या मुलांचा महत्त्वाच्या परीक्षेचा निकाल होता. आपापली प्रगती पुस्तकं घेऊन दोघेही स्वप्नील आनंदात घरी आले होते. दोघांच्याही मातोश्रींनी त्यांचे गुण म्हणजे मार्क्स पाहिले होते, मात्र दोघींच्याही प्रतिक्रिया अगदी भिन्न. तसं पाहिलं तर विजय शरावतीच्या स्वप्नीलचा वर्गातील 40 विद्यार्थ्यात 20वा क्रमांक आला होता, तर अजय शरयूच्या स्वप्नीलचा क्रमांक होता 21वा. 40त 20वा क्रमांक पाहून शरावती प्रचंड भडकली. ज्वालामुखीच ना ती. धूर, आग सदैव तिच्या मुखातून बाहेर पडत. त्याचवेळी शरयूनं आपल्या स्वप्नीलला प्रेमानं जवळ घेतलं, छातीशी धरलं आणि त्याच्या केसातून हळूवार ममतेनं हात फिरवत म्हणाली, बाळा, खूप आनंद होतोय मला. बाबांनाही होईल. आता पुढच्या परीक्षेत याच्यापेक्षा थोडा वरचा क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करायचा हां. आईला घट्ट विलगत स्वप्नील उद्गारला, होय, निश्चित मिळवीन मी, प्रॉमिस. दिवसभर एका घरात शिक्षेचे फटके तर दुसऱ्या घरात आनंदाचे फटाके ऐकू येत होते. संध्याकाळी विजय अजय कार्यालयातून परतले. त्या दिवशी जरा उशीरच झाला होता त्यांना. अंधारून आलं. घराच्या जवळ पोचल्यावर दोघांनाही आश्चर्य वाटलं. विजयच्या घरात पूर्ण अंधार, तर अजयचं घर दिवाळीसारखं उजळलं होतं. आमचे चिरंजीव नापास झाले की काय, असं विजयनं म्हटलं. त्यावेळी अजयला आठवलं, आज मुलांचा निकाल होता. खरंच विजयच्या घरात अंधार होता. फ्यूज उडाला की काय, दोघांचं विजेचं मीटर एकच होतं.
म्हणजे तीही शक्यता नव्हतीच. दोघं घराजवळ पोचले. प्रवेश करताना विजयनं विचारण्यापूर्वीच शरावती कडाडली, या बघा आपल्या मुलाचा निकाल. अगं पण अंधार का झाला एवढा? या विजयच्या प्रश्नावर शरावती म्हणाली, मुलानं परीक्षेत दिवे लावलेत ते पुरेसे आहेत. अगं पण काय निकाल लागला? यावर तिनं तुसड्याच शब्दात उत्तर दिलं, 40त 20 आलेत चिरंजीव. आणि शेजारचा स्वप्नील? असं विजयनं विचारल्यावर शरावती उद्गारली, ते युवराज आलेत 21वे. अजयच्या घरात तरीही दिवाळीसारखा उजेड कसा? असा विचार विजयच्या मनात येत असतानाच शरयू आली नि म्हणाली, भाऊजी शिरा आणलाय साजूक तुपातला. अहो आमचा स्वप्नील वर्गात 21वा आला. विजयनं विचारलं, आमचा स्वप्नील 20वा आला तरी शरावती असं का वागतेय? शांतपणे शरयू म्हणाली, तिला वाईट वाटतं याचं की त्याच्यावरती 19 मुलं आहेत. मला आनंद याचा होतोय की माझ्या स्वप्नीलच्या खाली 19 मुलं आहेत. म्हणजे 20 मुलात त्याचा क्रमांक पहिलाच नाही का? विजय नि शरावती दोघेही पाहतच राहिले. असाही विचार जीवनाचा करता येतो तर? जीवनातील आनंदाचं रहस्यच हे आहे, सकारात्मक विचारसरणी नि होकारात्मक जीवनसरणी. 9. आनंदाची गंगोत्री. नवीन शाल किंवा साडी किंवा धोतर आपण आणतो तेव्हा त्याची एक छान छोटीशी घडी असते. पण त्या एका घडीत अनेक उभ्या आडव्या घड्या असतात. एक एक उलगडल्यावरच सर्व वस्त्र पूर्णपणे उघडलं जातं. संत वाङ्मयात हा दृष्टांत तर क्षणाला उलगडत जाणाऱ्या आयुष्याला दिला जातो. घडी, विघडी, उघडी असे शब्द वापरले जातात, तेव्हा क्रमाक्रमानं उलगडण्याचाच उल्लेख केला जातो. अनेक रंगी, विविध नक्षीकाम केलेलं वस्त्र असेल तर पुढची घडी किंवा आतली घडी कोणत्या रंगाची, नक्षीची असेल याची कल्पना नसते. जीवनाचं वस्त्रही असंच असतं. त्यात पुढच्या क्षणाला घडणाऱ्या घटनेबद्दल रहस्य असतं. यामुळे जीवनात रोमांचकारी, रम्य अशा घटनाही असतात. तशाच दुःखदायी, करुण, निराशाजनक प्रसंगही असतात. ते आपण कसे स्वीकारतो यावर जीवनातील सुखदुःख अवलंबून असतं. आनंदाचं तसं नसतं. कोणतीही भलीबुरी घटना अचानक घडली तरी तिचं स्वागत करता येतं. जीवन जसे उलगडत जाईल तसं हसत हसत जगण्यातच आनंदाचं मूळ आहे. एक सत्यकथा पहा. तो होता न्यायाधीश, तर त्याची पत्नी होती एका महाविद्यालयाची प्राचार्या. दोघांचीही व्यक्तिमत्व आकर्षक होती. दोघांचाही रुबाब वाखाणण्यासारखा होता. दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होतंच, पण त्यापेक्षा एकमेकांचा अभिमान वाटत असे दोघांना. त्याच्या पुढे मागे नेहमी कोर्टाचे शिपाई किंवा पोलीस, तर तिच्या भोवती कायम विद्यार्थी, पालक यांचा गराडा पडलेला. वर्षामागून वर्षे गेली. दोघेही पती पत्नी निवृत्त झाले. वयानुसार प्रकृती खचत गेली. त्याला तर एका दुर्धर, उपाय नसलेल्या व्याधीने ग्रासले. तो खंगत गेला. पराधीन, परावलंबी बनला. ती स्वतःच्या ढासळलेल्या प्रकृतीमुळे आधीच बेजार झालेली. त्यात नवऱ्याचं सगळं तिलाच करावं लागे. तशी कामाला बाई, शुश्रूषेला दाई ठेवली होतीच. मुलं परदेशात, त्यांना इकडे घरी यायला फुरसत नाही. ही सारी परिस्थिती हळूहळू विकोपाला चालली होती. हाताबाहेर चालली होती. दोघाही पती पत्नींना एकमेकांच्या त्रासाबद्दल मनस्वी वाईट वाटे. आपल्या पतीला होणाऱ्या शारीरिक यातना व मानसिक क्लेश याचा तिला अधिक त्रास होई. भूतकाळातील न्यायाधीश म्हणून असलेल्या त्याच्या दिमाखदार जीवनाच्या आठवणी काढून ती अधिकच हळवी होई. तिची तळमळ खूपच वाढे. बरे, नवऱ्याकडे त्या आठवणी काढल्या तर त्याला अधिक वेदना होतील या कल्पनेनं ती मनातल्या मनात कुढत राही. त्याचवेळी त्यालाही तिचं पूर्वीचं सौंदर्य, तेजस्वी रूप आठवायचं. तिचे झालेले सत्कार, तिला मिळालेले मानसन्मान या साऱ्या प्रसंगाची उजळणी तो मनातल्या मनात करत राही. दोघांच्याही मनात चालू असलेल्या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं हा विचार चालू असे. एक दिवस खूप विचार करून तिने ठरवलं, किती दिवस औषधं देऊन आपल्या नवऱ्याचं आयुष्य नि त्यातील अगतिकता वाढवत राहायची. यावर उपाय म्हणून
त्याच्या पिण्याच्या औषधात अगदी कणभर विष मिसळू लागली. हेतू हा की अगदी सावकाश पण निश्चितपणे त्याचं सध्याचं दयनीय आयुष्य कमी होऊन लवकर संपेल. त्याचवेळी आपल्या पत्नीला आपली करावी लागत असलेली सेवा शुश्रूषा, तिची स्वतःची वेगाने बिघडणारी प्रकृती या साऱ्याचा विचार करून आपलं आयुष्य वाढवणारी औषधे तो न घेता तिच्या नकळत ओतून टाकू लागला. काय प्रारब्ध असतं पहा. पतीचं आयुष्य कमी व्हावं म्हणून ती करत असलेला संथ विषप्रयोग पती स्वतः ते औषध न घेता ओतून टाकत असल्याने असफल होत होता. दोघांचा उद्देश चांगला होता पण नकारात्मक होता. जीवन संपवणारा, एका अर्थी एकमेकांचं दुःख कमी करणारा वाटला तरी त्यापेक्षा अधिक प्रभावी उपाय करता आला असता. जे घडत होतं ते तसंच्या तसं आनंदाने स्वीकारायचा. आपण जीवनात उगीचच केलेला हस्तक्षेप व्यर्थ असतो. जीवन जसं उघडं पुढे ठाकेल तितक्याच सहजतेनं त्याला आलिंगन देणं आवश्यक असतं. ही वृत्ती आनंदाची गंगोत्री आहे. 10. आनंदाचा झरा आणि मनहूस चेहरा. माणसाचा चेहरा हा त्यांच्या मनाचा आरसा असतो असं म्हणतात. याचा अर्थ आपल्या मनातल्या भावभावना चेहऱ्यावर व्यक्त होतात. हे खरंच आहे, कारण बोटात कुंचला धरून काढलेल्या चित्राला पारितोषिक मिळाल्यावर बोटं काही हसत नाहीत. हसतो तो आपला चेहराच. आणि पायात काटा बोचला तर येणारे अश्रू नि आई ग हे वेदनायुक्त उद्गार चेहऱ्यावरच दिसून येतात. एकूण आपला चेहरा, आपलं मुख, आपली चर्या, आपली मुद्रा यांना आजकाल खूपच महत्त्व आलं आहे. इंटरव्ह्यू घेतानाही आउटर व्ह्यूला महत्त्व आलं आहे ते यामुळेच. म्हणूनच सगळीकडे ब्युटी पार्लर्सचं पेव फुटलं आहे आणि प्रसाधन सौंदर्य साधनं यांचा धंदा खूपच तेजीत आहे. एखादा चतुर न्यायाधीश किंवा अनुभवी मुख्याध्यापक अपराध केलेल्या व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला जे काही घडलं ते जसंच्या तसं आपल्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणजे आपल्याकडे दृष्टी रोखून सांगायला सांगतात. याचं कारण आपले डोळे खोटं व्यक्त करू शकत नाहीत. त्यातले भाव योग्य रीतीने वाचले तर सत्य परिस्थिती लक्षात येऊ शकते. याला इंग्रजीत म्हणतात आयज नेव्हर बिट्रे. असो, हे चेहरा पुराण सांगण्याचं कारण आनंदायन या विषयाशी जोडलेली एक गोष्ट. अकबराचे हुशार प्रश्न आणि बिरबलाची चतुर उत्तरं यावर आधारलेल्या अनेक कथा आणि किस्से आपण लहानपणापासूनच वाचत असतो. आता तर दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यावर असे प्रसंग दाखवले जातात. ते इतके प्रत्ययकारी असतात की आबालवृद्धांना म्हणजे घरातल्या नातवंडांना, आईवडिलांना तसेच आजी आजोबांनाही आवडतात. असाच एक किस्सा. एकदा एक सामान्य व्यक्तीला अकबरासमोर दरबारात हजर केलं होतं. त्याचा अपराध काय होता तर त्याचा चेहरा मनहूस म्हणजे अपशकुनी, अशुभ होता. सकाळी ज्याला कुणाला त्या व्यक्तीचा चेहरा सर्वात प्रथम दिसला की त्या माणसाचं ठरलेलं काम तर व्हायचं नाहीच, पण उलट नुकसान मात्र व्हायचं. त्यामुळे सर्वजण त्याला टाळायचे. निदान सकाळी तरी तो दिसू नये असाच सर्वांचा प्रयत्न असायचा. त्यापेक्षा लोकांनी ठरवलं की याला राजाला सांगून कायमचं तुरुंगात ठेवलं तर सर्वांचा प्रश्न मिटेल. म्हणून त्याला दरबारात पेश केला गेला होता. अकबरानं शांतपणे सर्वांचं आणि त्याचंही म्हणणं ऐकून घेतलं आणि सरळ त्याला लोकमताचा मान राखून तुरुंगात टाकलं. त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, पण त्याला मरेपर्यंत बंदिवासाची शिक्षा सुनावली. इकडे त्याच्या कुटुंबावर आपत्ती कोसळली. कमावता आधारच नाहीसा झाल्यानं त्यांची उपासमार होऊ लागली. अखेर त्याची पत्नी बिरबलाकडे आली आणि तिनं बिरबलाला यातून काहीतरी मार्ग काढण्याची विनंती केली. बिरबलाला एक युक्ती सुचली. त्यानं राजाच्या सेवकाला विश्वासात घेऊन अकबर झोपायला जाताना आपले जोडे शयनकक्षाच्या बाहेर काढून ठेवायचा, त्या जोड्यात एक विंचू ठेवायला सांगितला. सेवकानं त्याप्रमाणे केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी या अपशकुनी चेहऱ्याच्या माणसाला लवकर उठवून त्याच्या तोंडावर बुरखा घातला व अकबराच्या शय्यागृहाच्या बाहेर आणून उभं केलं. स्वतः बिरबल बाजूला लपून बसला. नेहमीप्रमाणे राजा उठून बाहेर आला. पायात जोडे घालताना त्या बुरखेधारी व्यक्तीनं बुरखा दूर करून अकबराकडे पाहून मुजरा केला. तू मनहूस आदमी इथे कसा? असं म्हणतानाच जोडा घातल्याने आतल्या विंचवाने अकबराला कडकडून दंश केला. मर गया
म्हणत एका पायावर नाचत वेदनेनं कळवळत असताना त्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हा अकबरासमोर बिरबल गेला व म्हणाला, जहापना, याचा मनहूस चेहरा दिवसाच्या आरंभी सर्वप्रथम पाहिल्यानं आपल्याला फक्त विंचू असला, पण आपला चेहराही यानं आज सर्वप्रथम पाहिला. त्यामुळे तुम्ही त्याला फाशीची सजा सुनावली. आपणच विचार करा, विंचवाचा दंश अधिक भयंकर की फाशी? माफ करा, पण याच्या दृष्टीनं आपला जहापनाचा चेहरा अधिकच मनहूस नाही का? अकबराच्या लक्षात आपली चूक आली आणि तो म्हणाला, जा, तुला तुझी शिक्षा माफ. असं मनहूस चेहरा वगैरे काही नसतं. खरंच आहे, घटना अटळपणे घटतच असतात. आपण उगीचच या गोष्टीला त्या व्यक्तीला दोष देऊन दुःखी होतो. आनंदाचा झरा आपल्या आत वाहत असतो. त्याचं कारंज, त्याचे तुषार आपल्या चेहऱ्यावर दिसतात हे खरंच, पण त्यासाठी आत आनंदाचा झरा वाहत राहायला हवा, खरं ना? 11. उत्स्फूर्त आनंद. प्रसूनच्या हिंदी नि उर्दू साहित्याच्या अभ्यासावर त्याची मैत्रीण मला खूप फिदा झाली होती. या भाषातील कादंबऱ्या, नाटकं एवढंच नव्हे, चित्रपट यावर प्रसून बोलू लागला की मला स्तब्ध होऊन तासनतास ऐकत राहायची. तिला स्थलकालाचं भानच राहत नसे. त्यांची ही मैत्री सर्वांना नुसती माहीत होती एवढंच नाही, तर त्यांना प्रसून मला एक दुजे केलीये, म्हणजेच मेड फॉर इच अदर असेच वाटत. नाहीतरी प्रसून या शब्दाचा अर्थ फूल. या फुलांची बनलेली माला ही प्रसूनला समर्पित असणं यात काही नवल नव्हतं. कारण प्रसूनशिवाय माला असूच शकत नव्हती. आपण म्हणतो ना, एका घराचं गाव बनत नाही, एका विद्यार्थ्याचा वर्ग बनत नाही, एका खेळाडूचा संघ बनत नाही, तशी एका फुलाची माळ बनू शकत नाही. अनेक पुष्पांची माला किंवा अनेक फुलांचा हार बनतो हे खरं, पण अनेक प्रसून ही काय कल्पना आहे? असा प्रश्न मालाला सर्वजण अनेकदा विचारत, कारण तिच्या जीवनात एकच प्रसून होता आणि ती त्याच्याशी एकनिष्ठ होती. या प्रश्नाचं मालाचं उत्तर विचारात टाकणारं होतं. व्यक्ती तितक्या प्रकृती हे अनेक व्यक्ती नि त्यांचे निरनिराळे स्वभाव यांच्या संदर्भात ठीक आहे, पण अखंड निरामय आनंदात असलेली माला याचा वेगळाच अर्थ सांगायची. तिच्या निखळ आनंदाचं तेच रहस्य होतं. एकच व्यक्ती अनेक प्रकारे, विविध शैलीत, अनेकानेक कृतीत व्यक्त होत असते. ही खरी त्या व्यक्तीची अभिव्यक्ती असते. प्रत्येकाच्या स्वभावाला अनेक कंगोरे, अनेक पैलू असतात. त्याच्या अंगात अनेक कला कौशल्य असतात. एवढंच नव्हे तर एकाच कलेचे किंवा कौशल्याचे त्या व्यक्तीला अनेक मंत्र आणि तंत्रही अवगत असतात. हाच खरा अर्थ आहे व्यक्ती तितक्या प्रकृती या वचनाचा. असा मालाचा ठाम ठाम विश्वास होता आणि प्रसून त्या विश्वासावर खरा उतरत होता. म्हणूनच एका प्रसूनमध्ये अनेक प्रसून होते. एकदा मालानं एका गीतातील ओळीचा अर्थ प्रसूनला विचारला. है ये ऐसा सफर थक गए चारागर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. यावर प्रसूनचं भाष्य मंत्रमुग्ध करणारं होतं. तो म्हणाला, चारागर म्हणजे प्रवासी, वाटसरू. आपण सारे एका अशा जीवनपथावरून चाललो आहोत की या वाटेवर अंतिम मंजिल किंवा मुक्काम आहे की नाही, का आयुष्यभर चालतच राहायचं? आपली वाट, आपली दिशा योग्य आहे ना? कोणी वाट दाखवणारा वाटाड्या मिळवणं आवश्यक आहे का? की जीवनभर अशीच वणवण, अशीच भरकटणारी भटकंती चालू ठेवायची? या प्रश्नांची उत्तरं कुणालाच माहीत नसतात. अगदी लौकिकदृष्ट्या ज्ञानी, अनुभवी असलेल्या व्यक्तीला सुद्धा. पण स्वतः मात्र एकूणच मानवी जीवनाचं चिंतन करत, स्वतःच्या जीवनाचा, ध्येयाचा, आकांक्षेचा विचार करत जीवन प्रवास चालू ठेवला तर थकान म्हणजे थकलेपण जरी आली तरी जगण्याचं प्रयोजन सापडतं. ती अशा व्यक्तीची जीवनाची वाटचाल म्हणजेच आनंदायन असतं. प्रत्येक पावलाला आनंद मिळत जातो. त्या गीतातील ओळीचा अर्थ सांगताना प्रसून इतका तल्लीन झाला होता की त्याचा दाटलेला कंठ नि गालावरून ओथंबणारे अश्रू त्याच्या लक्षातच आले नाहीत. पण मालाला मात्र त्याच्या या अवस्थेचं आश्चर्य वाटलं. कारण आजपर्यंत सतत प्रसन्न असलेला टवटवीत प्रसून आज असा कोमेजून थिजून का गेला होता? शेवटी न राहून तिने स्वतःची शपथ घालून प्रसूनला विचारलंच. त्यानं नाईलाजानं सांगितलं, या ओळीत मला माझ्या जीवनातील सध्याच्या अवस्थेचा अनुभव आला आणि मी थोडा भावनावश झालो. असू दे.